काय परशुराम भाऊ, आज आपण इकडे कोणता तंटा बखेडा उभा केला असेल तर आपण मला सांगा. नाही, माझा कुणाशी तंटा होणार आहे पाटील. अहो, आपण सगळे गजानन महाराजांचे भक्त. देवाचे कार्य आहे म्हणून मी आपणाकडे आलेलो आहे. अहो मग आम्ही काय देव कार्यात पाठीमागे राहतोय होय? सांगा, कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे की विठखेडला जायचे आहे. विठखेडला? कशासाठी? दत्त जयंती निमित्त विठखेडला फार मोठी यात्रा सुरू आहे. ह्या दिवसात तिथे जाऊन दत्त गुरूंचं दर्शन घेण्याला विशेष महत्व आहे. तेव्हा आपण सगळ्या गजानन भक्तांनी तिथे जाऊन दत्त गुरूचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. चांगलंय ना, आपण सगळे जाऊ. पण दत्त गुरूंचं दर्शन घेण्याला विशेष महत्व तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपले गजानन महाराज आपल्या सोबत असतील. पण महाराज येतील? हो, मी त्यांना गळ घालीन. विठखेडला साक्षात दत्तगुरूंचा वास आहे. तिथे तुम्ही सर्वांनी जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं. हां, पण कृपा करून आम्हाला तिथे येण्यासाठी आग्रह करू नये. महाराज, आपणासोबत देवदर्शन घेणं म्हणजे सत्संग आणि परमेश्वर याची एकत्र अनुभूती घेणं. आणि हे पुण्य आम्हाला लाभू द्या महाराज. तेव्हा कृपा करावी आणि आपणच आम्हाला विठखेडच्या वारीला घेऊन जावं अशी मी आपणास विनंती करतो. ठीक आहे, जाऊ आपण. पण जायचं कसं? प्रवास फार दूरचा आहे. महाराज, मी आपणासाठी पालखीची व्यवस्था करतो. मी नव्या खडावा बनवून घेतो. महाराज मी नको, वारी करायची ती पायीच, तीही अनवाणी. असं पालखीत बसून दुसऱ्यांच्या खांद्यावरून वारी करू नये. सोयी सुविधांचा उपभोग न घेता केलेली वारी परमेश्वराला पोचते, अन्यथा ते पर्यटन ठरतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पायी वारी होणार असेल तरच आम्ही येऊ, अन्यथा. आम्हाला मान्य आहे, वारी विठखेडला पायीच जाईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. दिगंबरा दिगंबरा श्री खाद वल्लभ दिगंबरा 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 श्री खाद
महाराज यावेळी ध्यान लावून बसलेले आहेत आणि महाराज एकदा का समाधी अवस्थेत गेले की त्यातून ते कधी बाहेर येतील काही सांगता येत नाही. अहो, असं कसं विटखेड पर्यंत येऊन पोहोचलो आपण. दत्तगुरूंचं मंदिर जवळच आहे, आपण दर्शन घ्यायला जायला नको? बरोबर आहे. मग पाटील, आता तुम्हीच पुढाकार घ्या आणि महाराजांना समाधी अवस्थेतून बाहेर आणा. मी? हो. अच्छे अच्छे, मी असलं धाडस करणार नाही. महाराजांना ते मुळीच आवडणार नाही. परशुराम जी पाटील, महाराजांची इच्छा नसताना तुम्हीच त्यांना विटखेडच्या यात्रेला येण्याचा आग्रह केला, म्हणून महाराज आले. आता तुम्हीच महाराजांना मी आम्ही झोपलेलो नाही, आम्ही ध्यानस्थ बसलो होतो. आम्ही आमच्या पांडुरंगाला आळवीत होतो. महाराज, अहो आपण दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आलो आहोत. दत्तगुरू आणि पांडुरंग भिन्न नाहीत. परमात्मा एकच असतो. ज्याला ज्या रूपात तो भावतो त्या रूपात त्याला तो दिसतो. पण महाराज, आपण हितवर कशा पाय आलो? ते परशुरामाला विचार. त्याच्या आग्रहामुळे आम्ही इथे आलो आणि आता आम्ही इथेच थांबणार आहोत. ज्यांना दत्तदर्शन घ्यायचंय त्यांनी जावं. हो महाराज, महाराज असं करू नका. काय करावं आणि काय करू नये ते आता तू मला सांग. क्षमा असावी महाराज, पण स्पष्ट बोलतो. विटखेड पर्यंत येऊनही आपण जर दत्तगुरूंच्या दर्शनात जाणार नसाल तर महाराज मी जाणार नाही. आपल्या पायाशी इथेच बसून राहील. जशी तुझी इच्छा. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. वा 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 वा, छान दर्शन झालं दत्तगुरूंचं. अगदी डोळ्याचं पारणच फिटलं बघा. बरे. यापुढे प्रत्येक दत्त जयंतीला विटखेडची यात्रा मी काय चुकवणार नाही बघा. अहो पण आपला परशुराम जरा कमनशिबीच म्हणायचा जरा. तो कसं? अहो शेगाववरनं एवढी पायपीट करून इथपर्यंत आला, पण दत्तगुरूंचं दर्शन काय घेऊ शकला नाही. दर्शन होईल की, त्याला काय झालं? आता आपण आपल्या मुक्कामी पोहोचलो की आपण सोबत करू महाराजांना आणि परशुरामला पाठवून देऊ दत्तगुरूच्या दर्शनाला. नाही पर तवापतूर तर रात होईल की पाटील. उत्सवाचा दिवस आहे गणू. अरे मंदिर काय बंद ठेवणार नाहीत. मला एक कळत नाहीये, गजानन महाराजांनी असं कशा पायी करावं? दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचंच नव्हतं तर विटखेड पर्यंत आलेच कशा पायी? आणि त्यामुळे आपला परशुराम मागच राहिला की. अरे महाराज आहेत ते बसल्या जागेवरून दत्तगुरूंचं दर्शन घेऊ शकतात, पण त्यांच्या पायी येणं कशाला मागे राहावं? अरे तो काय स्वतःला पण महाराज समजतो की काय? आणि मला एक कळत नाही, या परशुरामाला काय दत्तगुरू आता जागेवर येऊन दर्शन देणार आहेत होय रे? हे बघा मंडळी, आपलं आपल्याकडे. महाराज कधी कोणती लीला करून दाखवतील सांगता यायचं नाही. आधी आपण मुक्कामी पोचू. इथं थांबून अकलेचं तार तोड्यात हाशील नाही बघा. चला चला, महाराज आपली वाट बघते. चला. परशुराम, आपण काही बोललात का महाराज? आपण हाक दिलीत का? अरे आम्ही नाही, दत्तगुरू हाक देत आहेत. त्यांच्या हाकेला ओ देऊन जायच्या ऐवजी तू आमच्या पायाशी काय असं बसून राहिलायस? जा, दत्तगुरूचं दर्शन घेऊन ये. जा. नाही महाराज, मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. अहो आपण माझे सर्वस्व आहात. मग ते आम्हाला कसं जाणवत नाही? महाराज, अरे आम्हाला ओळखता येत नाही का? तू शरीराने आमच्या पायाशी बसून असलास तरी तुझं चित्त मात्र दत्तप्रभूंच्या चरणी घोटाळत आहे. खरं ना? आपल्यापासून काही लपत नाही महाराज. आपण म्हणताय ते अगदी खरं आहे महाराज. पण थोडी खंत वाटते. आपण पायी वारीनं इथपर्यंत आलो, पण दत्तगुरूंचं दर्शन काही होऊ शकलं नाही. आपण आला असतात तर ही वारी सफळ संपूर्ण झाली असती. परशुराम,
तुझ्या विनंती खातर आम्ही इथवर आलो, इथंच थांबलो. पण तू मात्र असा का थांबलायस? दत्तगुरूंच्या ओढीनं तू विटखेडला इथपर्यंत आलायस. पुढे जा, दत्तगुरूंचं दर्शन घे. दत्तगुरूंच्या दर्शनाला वंचित राहिलास तर दोष आम्हाला लागेल. नाही महाराज, आपल्याला दोष लागेल असं मी कधीही वागणार नाही. पण बापूंनाच्या योग्यतेचा मी नाही याचं मला वाईट वाटतं. परशुराम, आपण पंढरपूरच्या वारीला गेला असताना बापूंना विठ्ठल दर्शन घडवलं. ते त्यांच्या अंतःकरणातील शुद्ध भावभक्तीला पाहून. हे मला ठाऊक नाहीये का महाराज? बरं बरं, आम्ही बापूदाला विठ्ठल दर्शन घडवलं याचं तुला वाईट वाटतंय तर? नाही महाराज, महाराज तसं नाही. बापूंना सारखी शुद्ध भावभक्ती माझ्या अंतःकरणात नसावी, अन्यथा आपण मला दत्तगुरूंचं दर्शन नक्की घडवलं असतं. याबाबत माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही. पण भक्तिभावात मी कमी पडलो याचं मला जास्त वाईट वाटतं. परशुराम, प्रगटते भक्तासाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची, धुन लागता गुरुमाऊली, नामाची. माझी गुरुमाऊली. गुरुराया, मी धन्य झालो गुरुराया. गुरुराया, आपण माझ्या देहाचं सार्थक केलं गुरुराया. मी धन्य झालो गुरुराया, मी धन्य झालो गुरुराया, मी धन्य झालो गुरुराया, मी खरंच धन्य झालो. महाराज, महाराज, माझी माऊली, महाराज, महाराज, माझी माऊली, महाराज. महाराज, जसं परशुराम भाऊंना सगुण रूपातल्या दत्तगुरूंचं दर्शन दिलं, तसं आम्हा सर्व भक्तांना दत्तगुरूंचं दर्शन द्यावं अशी आमच्या सर्व भक्तांची विनंती आहे महाराज. दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेव निर्मिती करतात, भगवान विष्णू निर्मितीची स्थिती निर्माण करतात आणि भगवान शंकर निर्मिती आणि स्थिती यामध्ये लय साधून पृथ्वीचं संतुलन टिकवून ठेवतात. प्रत्येक जीवामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय ही असते. ही उत्पत्ती, स्थिती, लय प्रत्येक जीवामध्ये आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये सगुण दत्तात्रयाचा अंश आहे.
त्यामुळे आपली वागणूक पूजनीय ठेवली, भूतदया दाखवली, तर प्रत्येकाला सगुण दत्तात्रयाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही दत्त जयंतीचा उत्सव दररोज साजरा करू शकाल. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. सद्गुरू चरणी लीन झाल्यास अशक्य असे काहीच नाही. परमेश्वराच्या अनुमतीने सद्गुरू अशक्य ते शक्य करत असतात.